मित्रांनो, पाहूया मराठी सिनेमा सृष्टीतल्या काही खास बातम्या। तर पहिली बातमी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमधून आलेली आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये राहुल हे खलनायकाचे पात्र साकारणारा अभिनेता ध्रुव दातार याने मालिका सोडली असल्याची माहिती मिळालेली आहे। त्याच्या खासगी कारणामुळे त्यांनी ही मालिका सोडलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही ध्रुवला मालिकेत मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर यानंतरची बातमी स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की का असतं या मालिकेबद्दल आलेली आहे। तर सुख म्हणजे नक्की का असतं ही मालिका काही दिवसांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। मालिकेच्या शेवटच्या दिवसाचं शूटिंग सुद्धा पार पडलेलं आहे। मालिकेच्या शेवटच्या शूटिंग दरम्यानचे अनेक फोटोज कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलेले आहेत। याचबरोबर मालिकेचे चाहते मालिका बंद करू नका असं सुद्धा सांगतायत। तर मित्रांनो, तुम्ही सुख म्हणजे नक्की का असतं या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा। तर यापुढची बातमी आहे अप्पी आमची कलेक्टर मालिकेमधून। अप्पी आमची कलेक्टर मालिकेमध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। यामध्ये रुग्णालयामध्ये ऑपरेशन दरम्यान अमोलचे निधन दाखवण्यात येणार आहे। या दुःखद ट्विस्टमुळे मालिका आता एका वेगळ्याच वळणावर गेलेली आहे। अमोल हे पात्र बाल कलाकार साईराज केंद्रे याने साकारलेलं आहे। अमोलचे निधन दाखवण्यात येणार असल्यामुळे मालिकेचे चाहते खूपच भडकलेले आहेत। तसेच मालिका बंद करून टाका असं सुद्धा ते म्हणतायत। तर मित्रांनो, तुम्ही अप्पी आमची कलेक्टर ही मालिका पाहतात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा। तर यानंतरची बातमी ठरलं तर मग या मालिकेमधून आलेली आहे। ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। यामध्ये आता आपल्याला सायली ही बदलताना दिसणार आहे। नेहमीच साडीमध्ये दिसणारी सायली आता आपल्याला ड्रेसमध्ये दिसणार आहे, म्हणजेच तिचा मेक ओव्हर होताना आपल्याला दिसणार आहे। तर तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का? तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा।